प्रेमजी, तुम्ही एवढे नाराज नका हो. झालं ते झालं. पण असं व्हायला नव्हतं पाहिजे. जे काही झालं ते खूप गलत झालं. बरोबर बोलत आहे तुम्ही. जे काही झालं ते खूप गलत झालं. आणि ह्या सर्वाची कारणीभूत मी आहो. माझ्याच्यानं झालं सर्व. ना मीनं तुम्हाला मला घ्यायला बोलवलं असतं मा माहेरी, ना एवढं काही झालं असतं. सर्व माझ्याच्यानं झालं सर्व. राहू दे मोहिनी, तू स्वतःला गलत नको समजू. तू हे काही गलत नाही आहे. तू मला बोलवलं, तुला घ्यायला काही गलत नाही केलं तू. पण तुम्ही ना म्हटलं होतं ना मला, आपण मागं पुढं जाऊ म्हणून घरी, सोबत नाही जाऊ. मीच तुम्हाला म्हणत होती सोबत चला सोबत चला. मीनच तुम्हाला आग्रह केला होता, जे काही आहे ते आत्याबाईला खरं खरं सांगून द्या. पण मोहिनी, एका परीनं हे सर्व चांगलंच झालं. बरं झालं आईले मीनं जे काही आहे ते खरं खरं सांगून दिलं. माझं मन बी हलकं झालं. पण आत्याबाई तर राग भरल्या ना. हो, आईले माझ्या राग आला, कारण की मी आईचं ऐकलं नाही, आईसोबत खोटं बोललो. पण चांगलं झालं ना. आईले मीनं सांगून दिलं मी तुझ्यासोबत खोटं बोललो. जर दुसऱ्याच्या तोंडातून माहीत झालं असतं आईले की मी आईसोबत खोटं बोललो, तर आईले आता जेवढं दुःख झालं ना त्याच्यापेक्षा काही गुणा जास्त दुःख झालं असतं. आता बी आईले राग आलेला आहे. आईले दुःख झालं, पण आईले जर दुसऱ्याच्या तोंडातून पुरी गोष्ट माहीत पडली असती ना तर आईले जास्त दुःख झालं असतं. जो माझ्या राग बी आला असता खूप. आता बी राग आलेला आहे, पण काही नाही. आईले मी समजून सांगणार, आई समजून जाणार. काय 1-2 दिवस रागीन आईले. 1-2 दिवसाचा राग आहे, मग ऑटोमॅटिक आईचा राग शांत होऊन जाईल. तरी बी सर्व माझ्यानं झालं. काही नाही झालं तू याच्यानं. तू बरोबर बोलली होती. दुसऱ्यापासून ही गोष्ट माहीत पडल्यापेक्षा तुम्हीच जे काही आहे ते खरं खरं सांगून द्या. बरोबर म्हटलं होतं तुला. तरी आईसोबत खोटं बोलून मला काही चांगलं नव्हतं वाटू राहिलं. आईला जे काही आहे ते खरं खरं मी सांगून दिलं. पण आत्याबाई किती रागात आहेत मग. हो, राग तर आलेला आहे आईले. माहीत होतं मला राग येणार म्हणून. पण ही गोष्ट बाहेरून माहीत पडल्यापेक्षा आईले मी सांगितली ते चांगलं आहे ना. नाही तर आईले काय वाटलं असतं, हा खोटा बोलला तर बोलला माझ्यासोबत. आणि यानं मला सांगितलं बी नाही. मला बाहेरच्या लोकांपासून माहीत पडत आहे. मग आईले किती राग आला असता. हो. जाऊ दे, जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. तू टेन्शन नको घेऊ. पण तुम्ही किती नाराज आहे. माझ्यासोबत बोलत बी नाही आहे. काहून, तुझ्यासोबत कोणी बोलत नाही का घरात? वहिनी वगैरे बी नाही बोलत आहे का? नाही नाही, ताई वगैरे बोलत आहे, पण आत्याबाई नाही बोलत आहे. आता काही दिवस आई बोलणारच नाही त्यासोबत. 1-2 दिवस आईचा राग शांत झाला की मग बरोबर बोलीन. पण तू एका गोष्टीचं ध्यान दे. आईले काही बोलू नको, कोण्या गोष्टीनं तू दुखू नको. पहिल्याच आईले आपल्या दोघांचा राग आलेला आहे. तू आईले बोलतं, आईले बोलू नको बिलकुल. आई जे काही म्हणेन ते चुपचाप ऐकून घेशील. आई कधीच मनापासून नसते बोलत, अशीच बोलत असते वरच्यावर. आई कधीच मनापासून नाही बोलत कोणाले. हम्म. मी काय म्हणत आहो समजत आहे का तू? हो हो, समजलं मला. भाऊजी, मोहिनी, अरे विशाखाताई, काही काम होतं का? मला आवाज काऊन नाही दिला? मला आवाज दिला असता, मी आली असती. काय म्हणून राहिला, काही काम होतं का? नाही, मी काय म्हणून राहिली होती. वहिनी, ते सर्व सोडा. पहिले मला सांगा, आईले राग आलेलाच आहे का अजून? हो, आत्याबाई खूप रागात आहेत. हो का, आत्याबाई अजून बी रागातच आहेत का? सर्व माझ्यानं झालं. या सर्वाची कारणीभूत मीच आहो. मोनी, जे झालं ते झालं. आता तू सर्वाची कारणीभूत स्वतःला नको समजू. काही नाही झालं तू याच्यानं. आत्याबाई बी तर गलत आहे ना. आत्याबाईची गलती आत्याबाईला दिसत नाही. काय झालं असतं, भाऊजी तुले घ्यायला आले असते तर? जिले तुले घ्यायला आले कोण मना केला आत्याबाईनं? बायकोले घ्यायला नवरा नाही जाईन तर कोण जाईन? पण ताई, कुठं ना कुठं माही बी गलती आहे ना. मी 4 दिवसाचं म्हणून माहेरी गेली होती, 2 महिने राहून आली, म्हणून आत्याबाईला मला राग आला असन. तसं बी मला प्रेमजीनं पहिलेच म्हटलं होतं, आपण मागं पुढं जाऊ म्हणे घरी. असं वाटलं नाही पाहिजे म्हणे कोणाले की आपण सोबत आलेलो आहो म्हणून. सर बी माझी गलती आहे, माझीच गलती आहे सर बी. जाऊ दे आता, झालं ते झालं. झालेलं बदलू तर शकत नाही. पण तुम्ही दोघांना एक बार मला आनंद दिले तर सांगायला पाहिजे होतं ना की तुम्ही लोक येऊ राहिले म्हणून. आम्ही ना काही केलं असतं. तुम्ही जेव्हा येणार होते तेव्हा आत्याबाईला आम्ही ना घराच्या बाहेर पाठवलं असतं. नाही तर आनंदी घेऊन गेली असते बाजारात गिजारात आत्याले. तोपर्यंत तुम्ही येऊन गेले असते. मग काही कारण सांगितलं असतं मी ना. त्या बाईला माहिती नसतं पडलं की प्रेम भाऊजी तुला घ्यायला आले म्हणून. पण मला हे गोष्ट नाही समजत वहिनी, आईले काऊन एवढा राग आला? मी घ्यायला गेलो होतो मोहिनीले. भाऊजी, तुम्हाला अजून नाही समजलं का? आत्याबाईनं काय म्हटलं होतं? जशी ते तिच्या पायानं माहेरी गेली तशी ते तिच्या पायाने येईल, असं म्हटलं होतं ना. आणि तुम्ही काही आत्याबाईले असं सांगून नाही गेले की मी मोहिनीला घ्यायला चाललो म्हणून. तुम्ही ना काय सांगितलं होतं? मी ऑफिसच्या कामानं चाललो बाहेर. अजून तुम्ही मोहिनीला घ्यायला गेले तिच्या माहेरी. इथं फसलं ना ते. पण तुम्ही फसले तर फसले, मी आणि आनंदी बी फसली. काऊन ताई? मीनं बी आत्याला म्हटलं होतं प्रेम भाऊजीले ऑफिसचं काम आहे, ऑफिसच्या कामानं चालले ते बाहेर. मीनं आनंदीनं बी म्हटलं होतं आत्याले. आम्ही बी भाऊजीच्या होले हो लावली होती. आत्याबाई आमच्यासोबत बी नाही बोलत आहे ना. तुम्ही सराईनं धोका दिला म्हणते मला. काय करावं काही समजून नाही राहिलं मला तर. भाऊजी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, सर्व काही ठीक होऊन जाईल. आता इथं बसूनच राहायचं का दोघं जण? चला, स्वयंपाक बनलेला आहे, जेवण करून घ्या. वहिनी, पहिले मला सांगा, आई झोपली का? आत्याबाई,
आत्याबाई नाही जेवल्या. काहून? आत्याबाई म्हणते मी जेवत नाही असं म्हणत आहेत त्या. जेवल्या नाही त्या. आईले तर गोळ्या बी घ्या लागतात ना. आईले म्हणा उपाशी नको राहू. कितीक वेळा नांदा लावा बाप्पा जेवासाठी आत्याबाईले. 2-3 वेळा नांदा लावला मी ना. आत्याबाई नाहीच म्हणते. नाही म्हणत आहे तरी जबरदस्तीने द्या ना वहिनी जेवाले आईले. आनंदी आता आत्याबाईजवळ ताट घेऊन गेलेली आहे जेवायचं. काय माहीत आता आत्याबाई जेवण करते का नाही करत तर. तशी आनंदी गेलेली आत्याबाईजवळ ताट घेऊन. आत्याबाई जेवणार, तुम्ही जेवण करून घ्या पहिले. टेन्शन नका घेऊ. टेन्शन घेऊन काय होणार आहे. जे व्हायचं होतं ते झालं. वहिनी मी जेवण नाही करणार. जोपर्यंत आई जेवण नाही करणार तोपर्यंत मी बी जेवणार नाही. माझी आई उपाशी आहे. माया कसं गळ्याच्या खाली घास उतरीन बरं. नाही आई जोपर्यंत जेवणार नाही तोपर्यंत मी बी जेवणार नाही. मोहिनी जाय तू जेवायला. तू जेवण करून घे. प्रेमजी तुम्ही जेवण नाही करत आहे, मी कशी काय जेवण करू. मी बी नाही जेवणार. तुम्ही नाही जेवसान तर मी बी नाही जेवणार. मोहिनी जिद नको करू. जेवण करून घे. जोपर्यंत आई नाही जेवणार तोपर्यंत मी जेवणार नाही. जोपर्यंत तुमची आई जेवणार नाही तोपर्यंत तुम्ही बी जेवण नाही करसान. तेव्हा तुम्ही तुमच्या आईसाठी उपाशी राहू शकता. तुम्ही मा नवऱ्यासाठी उपाशी नाही राहू शकत का. मी बी नाही जेवणार. ताई तुम्ही जेवण करून घ्या. मी नाही जेवणार. जेव्हा प्रेमजी नात्याबाई जेवण करणार तेव्हाच मी जेवण करणार, नाही तर मी बी नाही करणार. मी पागल नको बनू पण उपाशी नको राहू. तू उपाशी राहशील तर आत्याबाईला काहीच फरक नाही पडणार. काही नाही फरक पडणार. प्रेम भाऊजी नाही जेवले तेव्हा तरी आत्याबाईला फरक पडणार. आत्याबाईला वाटणार मायाच्यानं मा पोरगा उपाशी आहे. तर कदाचित आत्याबाई जेवण बी करून घेणार. पण तू उपाशी राहिली ना तर आत्याबाईला काहीच फरक नाही पडणार. हे विसरू नको तू. आपण या घरच्या पोरी नाही आहो, सुना आहो. सुना जर उपाशी बी राहिल्या ना तर काही फरक नसते पडत या लोकाईले. हे आपलं माहेर नाही आहे. हे आपण उपाशी राहिलं तर कोणाला फरक पडेल. हे आपलं सासर आहे. इथं कोणाला फरक नाही पडेल आपण उपाशी राहू तरी बी. इथं आपल्याला आपलं स्वतःचं ध्यान स्वतःलाच ठेवावं लागते. इथं कोणी आपलं ध्यान नाही ठेवणार आणि आपण उपाशी बी राहू तर कोणाला फरक नाही पडणार. तर काहून उपाशी राहायचं. जेवण करून घेतो. आपल्याला घरचे कामं बी करावं लागतात. असं आहे का आपण एकाच जागी बसून राहतो आपल्याला कामं नाही करावं लागत. आपण उपाशी राहू का नाही राहू आपल्याला कामं करणंच आहे. उपाशी राहसान तरी कामं करा, नाही राहसान तरी कामं करा. आपल्याला कामधंदे करावं लागतात घरातले. जेवण करून घेतो. तसं बी तू उपाशी राहशील तर आत्याबाईला काही फरक नाही पडेल. फरक पडेल तर तुले. तू काय उपाशी राहतं. प्रेम भाऊजी जेवत नाही म्हणते तर तो त्याचा निर्णय आहे. तसं बी प्रेम भाऊजी जर उपाशी राहतील तर त्याच्या आईले आपल्या सासूबाईला काही ना काही फरक पडेल. पण तू उपाशी राहशील तर त्याला काहीच फरक नाही पडेल. म्हणून म्हणतो उपाशी नको राहू. जेवण करून घे. पण ताई पण घेईन काही नाही. मी काही नाही ऐकणार तुया. चल आम्ही जेवण करू आलो. आमच्यासोबत जेवण करून घे. ते दोघं मायले काय ते दोघं मायले का त्याचं पायात बसतील. त्याच्याच्यानं तू उपाशी नको राहू. आपण ह्या घरच्या सुनाव. आपल्याला कोणी नाही विचारणार या घरात. मी इथं आपल्या स्वतःचं ध्यान आपल्या स्वतःलाच द्यावं लागणार. कोणी इथं आपलं ध्यान देणारं नाही आहे. आपण उपाशी राहू तर कोणी आपल्यासाठी जेवणाचं ताट घेऊन नाही येणार. आपल्याला स्वतः जाऊन आपलं ताट घ्यायला लागेल आणि आपल्याला जेवा लागेल. माझे शब्द कठोर आहे पण खरे आहे. भाऊजी म्हणत असन वहिनी काय सांगू राहिली मा बायकोले. पण जे काही मी सांगत आहे जे काही मी बोलत आहे ते एकदम खरं बोलत आहे. माझ्या बोलण्याशी कोणी सहमत असो का नसो पण हे सत्य आहे. सुनीशी कोणाला काही घेणं देणं नसते. फक्त तिच्या कामाशी जरूर घेणं देणं असते. तिनं काय केलं, काय खाल्लं, काय पिल्लं, काय घातलं, कोणती शॉपिंग केली, काय केलं, सगळ्या गोष्टीवर लक्ष असते. पण तिच्या दुखासुखावर कोणाचं लक्ष नसते. ते काय काय करू राहिली या गोष्टीवर बरोबर लक्ष असते. पण तिची तब्येत खराब आहे का काही आहे का जेवण केलं का नाही केलं ह्या गोष्टीवर कोणाचं लक्ष नसते. कोणी काही म्हणतही नाही. म्हणून म्हणतो तू उपाशी नको राहू. मोहिनी तू जेवण करून घे. ते दोघं मायले काय ते त्याचं पायात बसतील. कितीही झालं मायले पोराची कदर येणारच. पोराले बी मायची कदर येणारच. तू उपाशी राहशील तर तुझी कदर कोणाला नाही येणार. चल जेवण करून घे. बरं ताई चला. वहिनी मी काय म्हणतो तुम्ही जेवण करायच्या पहिले आईले डबल एक बार विचारून पाहिजे ना जेवायचं. जेवण करून घे म्हणा. पाहिलं मोहिनी ऐकलं का. हो ताई. हो भाऊजी तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही जेवायच्या पहिले आत्याबाईला मी डबल एक बार म्हणतो की जेवण करून घ्या. तशी आनंदी गेलेलीच आहे ताट घेऊन आत्याबाईजवळ. बरं वहिनी जसं तुम्हाला ठीक वाटेल. हो चल मोहिनी. हो ताई. मी बोललो बसून कट आता. बायकोचं ऐकलं तर आईला राग येते. आईचं ऐकलं तर बायकोला राग येते. मी आईचं ऐकलं असतं तर माझ्या बायकोला राग आला असता. आता मी माझ्या बायकोचं ऐकलं तर माझ्या आईला राग आला. दोघीतून कोणाचंही ऐकू मी. आईचं ऐको चाहे बायकोचं ऐको पीसनं मलेच आहे. आत्याबाई जेवण करून घ्या ना. पा तुमच्या पसंतीचं सर्व जेवण बनलेलं आहे. पनीरची भाजी आहे, दाल तडका आहे, वरण आहे, भात आहे, जवसाची चटणी आहे, शांता काकूच्या इथचं लोणचं बी आहे. शांताबाईच्या इथचं लोणचंही आहे का. हो. तुला काय वाटते तू मला लालूच देशील तर मी जेवण करून घेईन. मी नाही जेवणार.
नाही म्हटलं ना तर नाही, मी जेवण करणारच नाही. पण काहून आत्याबाई, जेवण करून घ्या ना. जेवणावर कशाचा राग? जेवण करून घ्या. तुम्हाला राग आलेला आहे ना, तर जाऊ द्या. राग आपल्या ठिकाणावर, जेवण आपल्या ठिकाणावर. जेवणावर कधीच राग नसतात काढत. जेवण करून घ्या. तशा बी तुम्हाला गोळ्या घ्या लागतात. तुम्ही ना जेवण नाही केलं तर गोळ्या नाही घेऊ शकत, आणि गोळ्या नाही घेतल्या आणि तुम्हाला काही झालं गेलं तर मग आमचं काय होणार बापा? काही झालं गेलं तर म्हणजे तुला वाटतंय का मला काही झालं पाहिजे म्हणून? तुम्हाला सांगतो मी, एवढ्या लवकर मला काही नाही होणार आहे. तुम्हाला मापासून पिछा सोडवायचा आहे का? वाट पावरली का तू मला काही झालं पाहिजे म्हणून? नाही नाही आत्याबाई, तसं बोलायचा मतलब नव्हता. तुला काय बोलायचं होतं? समजलं, मला समजलं तुझ्या बोलायचा मतलब काय होता तो. नाही नाही आत्याबाई, तू बी काही कमी नाही आहेस आणि ते विशाखा बी काही कमी नाही आहे. तुम्ही दोघींनी बी मला धोका दिला. या घरात नाही तो कोणी चांगलं नाही आहे म्हटलं, कोणीच नाही. कोणालाच माया काही करा नाही लागत. फक्त माया पोरी चांगल्या आहेत माय बाई. माया पोरी एवढं ऐकतात म्हटलं माय, की काय सांगू. लग्नाच्या पहिले ऐकत होत्या आणि आताही ऐकतात. रोज त्याचा फोन येते मला, आई तब्येतवर ध्यान देत जाय, आई असं झालं, आई तसं झालं. फक्त माया पोरी आहेत बाई माया, बाकी माया कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे माया. मा पोरीच चांगल्या आहेत फक्त, बाकी कोणीच चांगलं नाही आहे. मग तुम्ही लोक म्हणता पोरी 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 करत राहते आमची सासू. पण माया पोरी एवढा जीव मला कोणी नाही लावत म्हटलं. तुम्ही काय कामाच्या आहे व? म्हणतात ना सून कधी पोरगी नसते बनत. बरोबर आहे ते. तुम्ही तर वाट पाहता कधी मला काय होते. फक्त मा पोरी चांगल्या आहेत, बाकी कोणीच चांगलं नाही आहे. आता बाई असं नाही आहे. राहू दे राहू दे. जास्त आता नाटक नको करू. कसं आहे माहीत आहे मला. ताई, आत्याबाईन तर जेवण केलंच नाही. आत्याबाई तर आनंदीला बोलू राहिल्या. हो ना माय बाई, आता किती दिवस हे नाटक चालेल काय माहीत बाप्पा. आत्याबाई जेवण करून घ्या ना. आली का तू? चांगला दिखावा दाखवता हो तुम्ही तिघी. जशी काही मी उपाशी आहोत तुम्हाला लय फरक पडू राहिल्या. तुम्ही बी उपाशी आहे नाही? नाही आत्याबाई, मी जेवण नाही करणार म्हणजे नाही करणार. हे ताट वापस घेऊन जा. आणि आता मला डबल जेवायचं मनाचं नाही. पण आत्याबाई, माझ्यासोबत काही शिल्लक बोलू नका तुम्ही. जा लवकर. अरे आईनं जेवणच नाही केलं का अजून? मला असं वाटते आईसोबत मलाच बोलायला लागन. वहिनी सर का तुम्ही, मी बोलतो आईसोबत. भाऊजी तुम्हीच बोला बाप्पा तुमच्या आईसोबत, तुमचं तरी ऐकेन. हो बाई, द्या ते ताट माझं, मी बोलतो आईसोबत. घ्या भाऊजी, तुम्ही समजून सांगा तुमच्या आईले. हो आई, जेवण करून घे. जेवणावर राग नसतात काढत. तुले गोळ्या बी घ्या लागतात ना, जेवण करून घे. तुले डॉक्टरनं उपाशी राहिले मना करेल आहे. उपाशी नको राहू तू, जेवण करून घे. मला तुझ्यासोबत बोलायचं नाही आहे. प्रेम लवकर जाय तू इथून. मला तुझ्यासोबत बोलायचं नाही आहे. खोट्या लोकांनी संग मला काहीच बोलायचं नाही आहे. तूनं माझा विश्वासघात केला. मा संग बोलू नको. तुझ्यावर मीनं भरोसा ठेवला, तूनं काय केलं? आणि आता काय माझं ताट घेऊन येऊ राहिला? तुला कोणता फरक पडू राहिला? मी जेवण करो का ना करो, का मला काही हो? हे ताट तुझ्या बायकोला दे तुझ्यावाले, मला नको दे. जास्त आता दिखावा नको दाखव तू. मला त्यासोबत बोलायचंच नाही, बोलायचंच नाही मला त्यासोबत. आई माझून बोलू नको, पण जेवण तर करून घे. तुले माया राग आलेला आहे ना, तर मग जेवण काऊन नाही करत आहे तू? जेवण करून घे. माया राग आलेला आहे तुले, माझं नको बोलू, पण जेवण करून घे. उपाशी नको राहू. बापा लय दाखवू राहिला आता तू, जशी तुला माहिती लय कदर आहे. त्या बाई भाऊजील तुमची लय कदर आहे, तुम्हाला माहित आहे का? आता विशाखा मंदात बोलत नको जाऊ तू माया. बिलकुल मंदात बोलायचं नाही. मग तुम्हाला बोललं तर लय राग येते. मग गावातल्या बायाला सांगता आमची सासू अशी आणि आमची सासू तशी, आम्हाला एवढी बोलते आणि तेवढी बोलते. म्हणतात बिलकुल बोलायचं नाही. आम्ही दोघं मायला बोलू राहिलो ना, काही काम नाही तुमचं आमच्या मनात बोलायचं. खबरदार मनात बोलल्या तर. ताई जाऊ द्या, काही आत्याबाईच्या मनात बोलू नका. हो ताई, ते दोघं मायला पायत बसतील ताईचं, तुम्ही काही बोलू नका. आई तुले माझा राग आलेला आहे ना, ठीक आहे. माझा राग आलेला आहे तर आलेला आहे, माझं नको बोलू. पण जेवण करून घे आई, जेवण करून घे. उपाशी नको राहू. बापा तुला कोणता फरक पडते रे? मी जेवली नाही जेवली तर? आई फरक पडते म्हणून आलो ना इथं तुझ्यासाठी ताट घेऊन. दिखावा दाखवतो फक्त. काही दिखावा दाखवू नको. आणि मी जेवण करणार नाही. एक बार म्हटलं ते म्हटलं मी ना. आणि मला त्यासंग बोलायचं बी नाही आहे. आई माझं बोलू नको, पण जेवण तर करून घे. तुला किती वेळा सांगू रे, मी नाही करत म्हणून जेवण? नाही करत म्हणजे नाही करत. पण काऊन? घ्या रे बाप्पा, एवढ्या वेळची सांगू राहिली तुले की मला जेवण नाही करायचं, मला तुझ्या राग आलेला आहे, राग आलेला आहे. तरी तू विचारतं काऊन? नाही पोरं तर काही कामाचे नाही आहे बापा, काही कामाचे नाही आहे. काय करू मी, काही समजत नाही मला. माझ्या पोरीच चांगल्या आहेत बापा. माझ्या पोरं काही कामाचे नाही आहे, पोरं बायकोचं ऐकतात. 2 पोरी आहे मले. या 3 पोराच्या जागी अजून 3 पोरी असत्या ना तर पुरलं असतं. हे दिवस तर नसते पा लागले मला. आता माय बाई आमच्या सासूले एवढे चांगले पोरं आहे, तरी म्हणते चांगलेच नाही आहे. 3 पोरं आपल्या आईले किती जीव लावतात, तरी माझ्या सासूले कदर नाही आहे. तरी म्हणते पोरं चांगलेच नाही आहे. अजून किती चांगले पोरं पाहिजे बापा. म्हणतात ना जेले असते त्याला कदर नसते. आमच्या सासूले काही पोरायची कदर नाही आहे, तरी म्हणते माय पोरं चांगलेच नाही आहे. पोरगं मागं आपल्या आईच्या ताट घेऊन घुमू राहिलं, तरी म्हणते माय पोरं चांगलेच नाही आहे. काय आहे काय माहीत बापा माझ्या सासूचं, आम्हाला तर काही समजत नाही बापा. मला तासून बोलायचं नाही आहे प्रेम. चालली मी मारूममध्ये.
आई ऐक ना आई. ईशाताई तुम्ही जाऊन पहा बरं थोडं. आत्याबाईला म्हणा जेवण करून घ्या. आता मी काय बोलू बाई, तू न पाहिलं ना मी मधात बोलले तर मला कशी बोलली आत्याबाई. तरी जाऊन पहा ना. बरं जातो थांब. आत्याबाई, प्रेम भाऊजी